आज रात्री आम्ही ना हे बीचच्या समोरच्या होमस्टेमध्ये राहिलो. रात्रीचा मला ना व्ह्यू दाखवता आला आणि म्हटलं चला आज सकाळी दाखवूया. बघा आमच्या ना होमस्टे समोरील व्ह्यू बघा किती सुंदर आहे. नारळ पोपळीची झाडं आहेत, निळाशार समुद्र, लाटांचा आवाज आणि थंडगार हवा. आणि हे सगळं अनुभवून ना मनाला खूप सुख, शांती आणि समाधान मिळालं. नमस्कार आणि गुड मॉर्निंग. आता आपण आहोत तारकर्ली बीचला आणि आता आज आम्ही जाणार आहोत बोट राईड करायला. आता वाजलेत 5:45 होत आले. 6:30ला निघणार होतो, तर वेळ झाला. आणि तिथे आपण ना खूप सारे ना पॉईंट बघणार आहोत. तुम्हाला नंतर दाखवते मी. मेन पॉईंट आमचा डॉल्फिन पॉईंट, म्हातारीची चूळ म्हणजे शॉवर पॉईंट आणि गोल्डन रॉक, टर्टल पॉईंट, असे खूप सारे पॉईंट आहेत. खूप सारे असे हिडन पॉईंट आहेत, ते तुम्ही पाहिले पण नसतील. आणि आम्ही इथे राहून कोकणात राहून पण आम्हाला पण माहीत नाही एवढे पॉईंट. आणि आम्ही फर्स्ट टाईम बघायला चाललो आहे. आपण मागच्या वेळेस आम्ही वेंगुर्ला केला, आता तिकडे जाणार निवती बीचला. तारकर्ली जेटीला चाललो. बघा हा मुलगा आहे तो, त्याच्या थ्रू आम्ही ना बोट राईड करणार आहोत. हा मला आता ना तारकर्ली जेटीला घेऊन जाणार आणि हा स्कूटीने जाणार पुढे, त्याच्या मागून आम्ही रिक्षाने, कारण खूप लांब आहे म्हणून. हा ना, रिक्षा पण बोटीत घालूया. आम्ही तारकर्ली जेटीला आलो, पण आमची ना बोट आली नव्हती. तोपर्यंत आम्ही ना बाजूच्याच हॉटेलमध्ये ना चहा नाश्ता केला. डॉल्फिन दिसून तरी स्वामी समजतं. खायची ती येतात ही. हां हां, तू काय राहतो अबू? हयच राहता तू काय राहतो? बीच आहे इथे, तारकर्ली बीच आहे बघा. हां हां. आणि हा बघा सनराईज किती सुंदर दिसतोय. आणि आता वाजले 7:30 आणि आम्हाला ना 6:30ला निघायचं होतं, पण थोडा उशीर झाला. आणि सगळेजण सांगतात की सनराईजच्या वेळेस ना डॉल्फिन पाण्याच्या वर येतात. आता आमची बोट रायडिंग चालू झाली. तुम्ही पण प्रार्थना करा आम्हाला डॉल्फिन दिसून देत. दाखवायला पॉइंट. मला पॉईंट सांगा कोणते 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 पॉईंट आहेत ते सांगा. आणि समोर बघा दाटी दाटीनं समुद्राच्या किनाऱ्यावर उभी असणारी नारळाची झाडं, त्यालाच बोलतात खरा कोकणचा निसर्ग. हां हां हां, हाऊस बोट. 3 रूम आहेत. एका रूमचं भाडं एका दिवसाचं 10,000 रुपये. अरे बापरे. दोनदा राऊंड येतो नदीचा. हां हां हां. नदीला भरती येतं, राऊंड येतं नदीचा. बोटीला कमी पाण्यामध्ये लागू शकते ना, कुठे कमी पाणी असतं. मागे 2 बोटी सगळं व्हाईट वाली आणि ब्लू वाली. एमटीडीसी स्कुबा डायव्हिंगची बोट आहे. अच्छा. डायव्हिंगची. आता आपण जातोय बघ लाईट हाऊसला. हां हां. इकडे स्कुबा डायव्हिंगसाठी घेऊन जातात. 60 ते 70 फूट खोल पाणी असतं. त्यासोबत एक गाईड असतो. गाईड तुम्हाला पाण्याखाली घेऊन जातो. डायरेक्ट तुम्हाला एकदम 60 ते 70 फूट खोल पाण्यावर जाता येणार नाही. ट्रेनिंग सेंटर मध्ये तुम्हाला कमी पाण्यामध्ये ट्रेनिंग देतात. अगोदर फुल कम्फर्टेबल झाला तुम्हाला, कानावर प्रेशर येतं ना. हां हां हां. इक्वलाइज करताना शिकवतात.
आता आपण ना डॉल्फिन पॉईंटच्या इथे आलोय, बघू आपल्याला डॉल्फिन दिसतात काय. हे आला 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 येस 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 2 आहेत, दुसरा कुठे आहे? पुढे पुढे डॉल्फिन पॉईंटच्या इथे आम्ही आलो. डॉल्फिन दिसले 2, ते वरती नाही आले तर. हो तुम्ही पण करा, शूट करा ना, तुला पाठवतो आम्ही. वरती यायला हो, मी पाहिजे. तू उभे राहून चालत ना. तो बाला तो बाला. आला 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 दिसला 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 हा बा, हा बा. हे दिसला दिसला दिसला. होडी तिकडे जवळ नेली. हा ना तेच तर दिसतंय, तर जवळ कशाला नेत आहेत? हा बघ, हा बघ. ई वा वा दिसला दिसला दिसला. आणि वरती येत नाही. वरती नाही येत आहेत यार, पूर्ण येत नाही. हे ना हा शंकराचं मंदिर आहे, बघा, देवबागचा. देवबागचा लास्ट. इकडे end झाला. तेच चालू होतं इकडे या side. अच्छा देवबाग अच्छा. तारकर्ली ते end झाला. हां हां. तिकडे आता समुद्र, इकडे ही खाडी. हा म्हणजे ते पुढे आल्यावर दिसतं ते ना. हां बरोबर. हां. विठ्ठल. मंदिराच्या आधी बघतोय ते फ्रंट साइड आहे. मंदिराच्या बॅक साइड म्हणजे पलीकडच्या साईडला समुद्र आणि या साईडला कर्ली नदी आहे. हा गाव दिसतंय बघा, हा देवबाग गाव आहे. चालू होतो सर्व संगम परत हा देवबाग गाव आहे. हा देवबाग का. देवबागाच्या पलीकडच्या साईडला समुद्र आणि या साईडला कर्ली नदी आहे. ही कोणती, हे काय आहे? हे कर्ली नदी. त्या साईडला समुद्र आहे. कांदळ बोलतोय. कांदळवन आहे हा ना? कांदळवन. खाऱ्या पाण्यावर जगणार झाड आहे ती. बेट आहे हे, बेट. हम्म. आलं? बेट आहे, बेट ना. होय, बेट आहे, बेटावर झाड आहेत. वरती आली की पाणी वरती येतं ना. हो वरती म्हणजे ते बेट आहे ना, बेटाच्या वरती झाडाच्या आतमध्ये बरेच शिरतो पाणी. हा. हम्म. सुनामी आलं ना, सुनामी आलं. हा, हे हा. पण सुनामी आयलंड आहे. आणि पुढे पण एक आहे ना स्पॉटला त्या. नाही ना, हेच सुनामी आलं. हेच आहे ते. तिकडनं जाय पण येतात ना मध्ये. त्या बेटाच्या चारी बाजूला पाण्यामध्येच बेट आहे ते. हा. आता ते पाण्यावरती आहे, ज्यावेळी भरती येते ना त्यावेळी ते पाण्याखालती असतं संपूर्ण. 6 तास पाण्यावरती, 6 तास पाण्याखालती असतं. बरोबर. हा. जोरदार चारला जेव्हा सुनामी आलेली ना, हा हा. तेव्हा समुद्रातून मातीचा गाळ त्या लाटासोबत आतमध्ये आला आणि खडकन कशी होता असतो इकडे बेट तयार झाली. हा. सुनामीच्या वेळी ते बेट तयार झाल्यामुळे त्या बेटाला सुनामी आलं म्हणा. डोंगराचं टोक बघा इकडे उजव्या साईडला बघा, नारळाची झाड आहे टोकाजवळ. हा इकडे. हा हा. टोकाचा भाग बघा, समुद्राच्या तोंडासारखा दिसतो. म्हणजे सिल्वर कशी आहे. बोगीव बीच पर्यंत आलो आपण. इथे यायला मग बसने कसं यायचं? कुडावरून. कुठावर काय? बस ते चिपी विमानतळ आहे बघा, तिकडनं रोड आहे यायला. हा हा. म्हणजे कुडावरून. हो, कुडाळवर. यांची बाजारपेठ वेगळी आहे, कुडाळला यांची बाजारपेठ आहे. हा वेंगुर्ला तालुका लागतो. हा. काय तो समुद्र आणि उजव्या साईडला नदी आणि इकडे पण पाणी आहे. हा. तिन्ही साईडला पाणी आहे, मध्ये हा गाव आहे. पाण्याच्या मधोमध देवबाग हे गाव. समुद्राची लाट आहेत ना? आलं? हे समुद्राच्या लाटा ना आता? संगम होता इकडे म्हणून आठ संगम. हा संगम होता. आपल्याला लाईफ जॅकेट घाल आता. देवबागचं ते बेट. पाणी येतं बघा. लाटाव केवढे या बापरे, बापरे बाप. ते भरतीचा टायमिंग येणार आहे? शपथ लाटाला जोरात येत आहेत. किती वाटतं. हो हा संगम आहे म्हणून इथे लाटा आहेत बघा. हा बापरे, बोटीला पकड. मोबाईल ठेवा. त्यांची पोरं किती उडते. तेव्हा तिकडून आपण आलो त्या साईडला होतो आपण, त्या साईडला क्रोकोडाईल पॉईंट.
हा सर्जेराव रॉक. हा किल्ले निवती. आता आपण निवतीमध्ये एंट्री केली. हा किल्ले. किल्ली निवती निवती. सिंधुदुर्ग किल्ला आहे बघा. हा हा त्या साईडला सिंधुदुर्ग किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. हा हा किती हुशार होते. क्लिअर वातावरण असलं ना की इकडनं थोडंफार सिंधुदुर्ग किल्ला ते दुर्बिणने बघतात तिकडे. हा आता वरती रस्ता पण आहे वरती जायला, फोर व्हीलर पण वरती असते. अच्छा अच्छा. थोडं काम चालू आहे रस्त्याचं. रस्ता रोड होता आता फक्त वाव. डाव्या साईडला बघा युवा करतो तिकडे दिसतंय बघा. हा हे गोल्डन रॉक आहे बघा. थोडं जमवण्यासारखं दिसतंय बघा इकडे. होय होय होय. आणि हा बघा गोल्डन रॉक वाटतो ना सोन्यासारखा. ह्याच्यावर ना सूर्याची किरण पडली त्यामुळे हा ना सोन्यासारखा दिसतोय. गोल्डन रॉक्स. फोटोशूट बीच दिसतंय बघा. हे निवती बीच आहे. ती असं बघा, पारवे. हा हा पारवे पारवे. हा त्या जेवढे आतमध्ये असतात. त्या गुहेत 2 दगडांच्या मध्ये गुहा आहे बघा. इथं झूम करून दाखवतो. हवा नाही लागत. हा धावा नाही लागत हा. गरम व्हायला लागलं. पर्यटकांचं खास आकर्षण म्हणजे डॉल्फिन पॉईंट, म्हातारीची चूळ, गोल्डन रॉक आणि लाईट हाऊस. आणि आता हे सगळं बघण्यासाठी ना पर्यटक आता जास्त प्रमाणात कोकणात येत आहेत. लाईट हाऊस. बरं हे म्हातारीची चूळ इथे असते. पाणी वरती आलं येतं ते. ते फट दिसलं ना इथे बाहेर. हां 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 या पट्टीच्या इथं. हां हां पॉवर आहे तो. तर शिंपले आहे सगळे. हां भरती पाहिजे. बरं हां तिथून बाहेर येतं. भरतीच्या वेळी जायला पाहिजे. होय होय होय. अर्धा तास आम्ही ना थांबलो पण म्हातारी चूळ काय आम्हाला दिसली नाही कारण आम्ही ना चुकीच्या टायमिंगवर आलो. भरतीच्या वेळेस यायचं आणि थंडीत यायचं म्हणजे डॉल्फिन पण आपल्याला दिसतात. तिथून येतं ते खालून पाणी वर जाते आणि तिथून वर बाहेर येतं. इथून पाणी आतमध्ये जातं नंतर तिकडून बाहेर येतं. हां काय खडक आहे बापरे. हां भरतीच्या वेळेस होतं ते. आता ओटी आहे आणि सगळ्या शिंपल्या चिकटल्या आहेत. हां साईडला बघा वरती घर दिसतात बघा. हां हां पूर्वीच्या काळी जेव्हा कामाला होते ना इकडे, आता पण आहेत लोक वरती कामाला. पूर्वीच्या काळी जेव्हा कामाला होते ना फॅमिली पण इकडेच राहायची. हां हां त्यामुळे राहण्यासाठी घरं, त्यांच्या मुलांसाठी शाळा पण होती. शाळा पण होती. आता बंद आहे सर्व. 4-5 लोक वरती कामाला असतात. हे ओल्ड लाईट हाऊस ब्रिटिशकालीन मस्त बांधलंय पण. दिसतंय बघा, लाईट हाऊस आहे, ओल्ड लाईट हाऊस. हां बांधलेलं आहे. लाईट हाऊस आहे. बापरे. आता कडकं बघा दिसतात. जाणाऱ्या बोटीनं 10 दिसायचे ते समजायचं इकडे कडकं आहे. कडकं बागाच्या केलेलं. हे लाईट हाऊस पहिलं पोर्तुगीज ताब्यात होतं, नंतर ब्रिटिशांच्या ताब्यात आलं. ब्रिटिशांच्या ताब्यात असताना या कडकं दाट गेलेली बोट. हां दाट गेल्यामुळे हे लाईट हाऊस बंद केलं आणि त्यानंतर लाईट हाऊस बांधलं. एवढ्या वरपर्यंत लाट गेलेली. या कडकावरून दाट गेली. समोर बघा किती उंच असे मोठे 2 खडक दिसत आहेत. त्या 2 खडकांच्या मधून आपली आता बोट जाणार आहे.
हा ये रे तू. चल येतो रे बघा, मला काय तिने फोटो काढते. दोघच जण जा. हे फोटो काढतील. त्याला पकडून राहा. मोबाईल पडेल. मस्त येतोय. आता रिटर्न चाललो आम्ही. डॉल्फिन आणि म्हातारीची चूळ नाही दिसली म्हणून आम्ही ना थोडे नाराज झालो. म्हणून आम्ही ना आता सुनामी आयलंड आणि सिम्पल पॉईंटला जाणार नाही, कॅन्सल केला. बोट राईडला आम्हाला बरोबर ना 2.5 तास लागले आणि येथे आम्ही ना बोटीत झोपलो पण. नाश्त्यासाठी ना आम्ही खूप ठिकाणी फिरलो. गॅसच्या प्रॉब्लेममुळे नाश्ता मिळत नव्हता, जेवण मिळत होतं हॉटेलमध्ये. आणि ह्यांच्याकडून आम्ही ना कांदे पोहे बनवून घेतले. आता आम्ही ना नाश्ता करण्यानंतर रूमवर जाणार. आलो थोडा आराम करणार, मग जेवायला जाणार, मग फिरणार संध्याकाळी. आता आम्ही ना इथून निघतोय, वाजलेत 11 आणि त्याचा चेकआउटचा टायमिंग आहे 10चा. त्यामुळे नंतर रूम खाली करा. आम्ही रात्री एकतर आलो तरी पण त्यांना सकाळी ते रूम खाली करावं सांगतात. आणि जेवण पण इथलं चांगलं नव्हतं बिलकुल, म्हणजे आवडलंच नाही आम्हाला. आणि यांचे रूमचे पण रूल आहेत, ते पण काय आम्हाला आवडले. तुम्ही कधी यायचं इकडे येऊच नका बिलकुल. ACचं 2,500 घेतले त्यांनी, पण एवढे काय सुखसुविधा याच्यात नाहीच आहेत. चला आता मी निघतो. आता आम्ही ना होमस्टेच्या इथून निघतो आहे. पहिले आम्ही जेवणार, नंतर जाणार राजकोट किल्ल्यावर महाराजांचा स्टॅच्यू पाहायला. आणि आजचा व्हिडिओ पण आता ना मी तेच संपवते. हा पार्ट 1 आहे. पार्ट 2मध्ये तुम्ही बघा महाराजांचा स्टॅच्यू आणि आम्ही कोणत्या हॉटेलात काय जेवलो ते. चला बाय बाय आणि धन्यवाद.